विमानात जायाचा जायाचा विमानात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये. तर मित्रांनो बघू शकता, हा आहे आमच्या युनिलॅबचा परिसर, म्हणजे माझी कंपनी जिथे मी काम करतो ते. आणि आज आम्ही इकडे रात्री जमलो, म्हणजे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपली 2026ची नवीन पिकनिक आले. तर आम्ही निघालो पिकनिकला आणि आज असा जोश होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे दरवेळी पिकनिक बोलली आणि ती पण युनिलॅबची तर फुल धमाल असते. आणि मागच्या वेळी तर आम्ही 35 लोक होतो, पण यावेळी संख्या थोडी कमी झाली. यावेळी फक्त आम्ही 21 जणच चाललो आहे. आणि यावेळी डेस्टिनेशन पण खूप भारी भारी आहेत. आणि यावेळी खास आकर्षण म्हणजे आम्ही सर्व विमानात चाललो आहे. ते पण मी तर पहिल्यांदा बसतो, अगोदर तर गेलेली आमची टीम, पण मी पहिल्यांदा विमानात बसतो. त्याची जास्त खुशी झाली की कधी एकदाची विमानात बसतोय. सो खूप एक्सायटेड आहे. आणि आमची पब्लिक पण पूर्ण बाहेर जमा झाले, सर्व मजा करत आहेत आणि मजा करतील अजून. तर बऱ्याच सिरीज होतील आपल्या या ट्रिपच्या. सो एन्जॉय करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ही व्हिडिओ आपली शक्यतो एअरपोर्टपर्यंतच होईल पूर्ण. आणि नेक्स्ट डे आपण पहिला डेस्टिनेशन आहे तो आपला कोलकात्याचा. तर ही आहे आपली एवढी पब्लिक, एवढी नाही आहे, जास्त आहे, अर्धी बसतात गाडीमध्ये. आणि आमचे लाडके असे ज्येष्ठ मामाश्री, आमचे लाडके मामा, कसं वाटतं आपली नवीन सहल? एकदम उत्कृष्टपणे आपलं हे नियोजन चाललेले आणि थोड्याच वेळात आपण गाडीचं उद्घाटन वगैरे झालेले. आणि कधी गेला आता म्हणजे आता करणार आहे ना? फोटो काढले ना आता. नाही नाही, म्हणजे मला वाटलं नारळ वगैरे फोडला नारळ की. नाही फोडला, तेच बरं, माझ्याशिवाय कसा नारळ फोडला? फोटो सेशनचं काम झालेले. ओके ओके मामा. आणि ये बरं चल ठीक आहे. आणि आपले दुसरे दुसरे मामा मामा 2 वर्षात जाईल, म्हणजे आपली घटमट मिटेल 2 वर्षात. नाही रे मामा, रिटायरमेंट आता यो मामा येतो की नाही रिटायर होऊन. पण मामा यावेळी रमी नको गेलो, फक्त पहिले सांगतो तुला. हा, रमीवाली माणसं आम्ही ट्रेन मध्ये घेणार आहे. एक तुकाराम दादा, मामा, यो बच्चू मामा आणि मी, आणि यो एक फक्त तो मध्ये मध्ये गायब होतो. गाडीत बसायचं का? ही लेडीज गँग बसली का? अरे मामा तुला कसं विसरलो? तू विसरून जातो मला. मामा मध्ये मध्ये रागवतो, तुम्हाला माहिती आहे कसं मामा रागवतो त्या. हे मामा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ट्रिपचा श्रीफल वाहिलेला आहे. आणि विक्रांत भाऊ पण आलाय, भाई बराच लांबून आलाय तो पण आपल्यासोबत ट्रिपला. भावा ट्रिप गाजवायची आपल्याला यावर्षी. करणार भावा. गाईज आपल्याला भेटायला छोटा पाहुणा आले. भाऊ तू मला भेटायला आला? येतो माझ्या जोडीला. खोटा नको बोलूस, पैसे आणले दे ना मला. पैसे नाही देखते काय खोटं बोलतो. तू येतो फिरायला? चाल ना, माझ्यासाठी आला तू? चल येते का? बघ बस कशी मोठी आहे बघ आपली. नाही हे बाबू येतो तू? हा आलो आलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. युनिलॅब परिवाराचा जय.
पोचलोय फायनली एअरपोर्टला. आणि सागरदा, होय सागरदा, आमचा सागर दादा यांनी जवळजवळ 1 तासात फक्त आम्हाला पोहोचवलं एअरपोर्टला. तर तुम्हाला कधी बस हवं असेल तर याला नक्की कॉन्टॅक्ट करा. त्याचा नंबर मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये. चल बाय, थँक्यू. चला, थँक्यू. गाईज भुऱ्या झाल्या, भुऱ्याला सांग विमान नीट चालव. भुऱ्या दिसला नाही ना. फिरायला जायच्या अगोदर दर्शनाच्या लाईनीला लागा जातं भाई, इथं एअरपोर्टच्या लाईनीला लागतं. दादा तू दुसऱ्यांदा बसतो ना विमानात? अरे दादा दुसऱ्यांदा हे सर्व फर्स्ट टाइम बोलत. हे मावशी काय का तुझी घाई नसती? रामसिंग बेन, आपला आता चेकिंगचा टाइम आहे. आणि बघा त्या ड्रायव्हरने आपल्याला जवळजवळ 1.25 तासात पोहोचवलं इथे. मजा करणार, मजा. या हमारा मामा सब सर्वांचीच म्हणजे काळजी घेतो मामा. असा गोड मामा आहे. गोड बायकांचा नाही बोलत, सर्वांचा बोललो मी. आताच आमची काय बोलतात ते वोटिंग नाही, बोर्डिंग पास झालाय आमचा क्लिअर. मामा आमचा जरा टेन्शन मध्ये दिसतोय. मामा फ्लाईट भेटेल आपली, टेन्शन नको घेऊ. टेन्शन ना, मामाचं तिकीट राहिला ना. तिकीट राहिला मग तू इथेच राहा मामा. मामा कसा आहे एक्सपिरियन्स? एकदम मजेत. मामा दुसऱ्यांदा ना? हा, दुसऱ्यांदा आहे. गाई इथं बघा सगळा पाकिटांचा काढून तुम्हाला सगळा असा याच्यानं वाडग्यान टाकायला लागेल. ट्रे मध्ये काहीच नाही मामा. विमल सगळा काढायला लागेल मामा. हे मी पावडर बिवडर सगळा काढले मामा. मामा जलजिरा कोणत्यासाठी आणलेला? हे विमल ठेवू का त्याच्यात? आहे मामा विमल ठेव. घेतला तर घेतला, बघू चल ना. एक चान्स मार. नको रे मामा, काढून ठेव. हा हे इथं ठेवून बघ. भाई इथं सगळी डेंजर लोक आहेत. एक गोष्ट सांगतात ना, या काढा त्या काढा. भाई असं वाटतं गुन्हेगार आहोत. मोबाईल अरे मावशी नीट दाखव यार. नहीं भाई, आप ऊपर जाओ, वापस आओ. जब कोई नहीं, जब गाईज आताच आम्ही चेकिंग करून बाहेर आलोय पूर्ण. आणि आपली लेडीज गँग इथं मस्तपैकी फोटोशूट करते. रामसिंग, लेडीज लोग के नाद में मत लग, तेरा भाई मेमोरी फुल हो जाएगा. आणि इथं आपली जेंट्स गँग पण मस्त. भास्कर जर तिकडे उभे आहेत. बच्चू मामा आपला फोटो काढतो कारण की समोरच आपल्या आय लव्ह मुंबई लिहिलेलं आहे. कुठे सनेल चॅनेल आहे मामा, ते स्नेल नाही. मामाला लय स्नेल ऍक्च्युली स्नेल सर नाहीत म्हणून आम्हाला जाम आठवण येते त्यांची त्याची. दादा मामाला पिठाला मी एकटाच आहे ना आता. बरोबर आहे. आय लव्ह मुंबई. वी लव्ह मुंबई, आय लव्ह मुंबई. हॅलो करा. हॅलो चला. ए आकाश, मामाचा फोटो काढ. हो, किती भारी डेकोरेशन आहे. जाम भारी वाटतं इथं. मजा रास मजा करू आता आम्ही. मला दाखवता रिअल लाईफचा प्लेन. स्वतः बघता मी पहिल्यांदा आवरे जवळच्या. बघा भाई यो प्लेन पूर्ण यो ट्रॅफिक कंट्रोलिंग वगैरे सर्व. आणि आपल्याला डायरेक्ट वाटतं एंट्री आहे. बस वगैरे नाही येणार न्यायला. बघू आता आपला प्लेन आहे की कोणता. इंडिगोचा तर लागलेला आहे. पाठीमागं पण बघा तिकडं बरंच प्लेन लागलेले तिथं. हे बघा, हे असं बसमध्ये माणसं भरून आणतात आणि प्लेन जवळ सोडतात. हा इथंच आहे का? आणि इथं बघा कॅफे बघा किती डेंजर इथला. भाई सर्व कॉस्टली आहे. काय बोलतो?
दादा आणि मी बसलो इथं जरा बरा वाटतं एकदम, नाही का रे दादा? भाई विमानात बसायचा एक्सपिरियन्स ना जाम भारी होता. म्हणजे एअरपोर्टला एवढा टाइमपास होता ना, टाइमपास म्हणजे ॲक्च्युली ती सिक्युरिटी चेकिंग म्हणजे आपली मुंबई काय एवढी सुरक्षित आहे ते याच्यामुळं. कारण जवळजवळ आम्हाला 1 तास लागला ना दादा? जास्त 1 तास. आम्ही जवळजवळ 11 वाजता आलो, पण आम्हाला इथं येता जवळजवळ 12:30 झाले. 12:30-1 वाजत आला. पण भारी डेंजर वाटलं एकदम. आता बघू विमानात बसू तेव्हा मजा येईल अजून. आता दादाची मेन विंडो सीट आहे आणि त्याच्या बाजूला माझी सीट आहे. दादा तुझी विंडो सीट मला दे. हां, मग तुम्हाला विमान उडतानाचे आणि लँड होतानाचे व्हिडिओ पण दाखवेन मी त्याच्यामुळे. सो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. अजून आपली पब्लिक बसली तिथं, पण तिथं जास्त गर्दी आहे म्हणून आम्ही इथं राजासारखं बसलो. इथं कोणीच नाही मस्त. इथं खूप दुःखद अशी घटना झाली आहे. कारण की आकाश बिचारा शोधायला गेलेला बियर, त्याला वाटलेला बियर म्हणजे तो रिलॅक्स व्हायचा होता त्याला, म्हणून त्याला वाटलं असेल स्वस्त, पण रेट बघून त्याचा हार्ट रेट वाढला. बिचाराला हार्ट अटॅक यायची बारी होती. त्यामुळे तुम्हाला सांगतो किंगफिशर प्रीमियम जे आपल्या इकडं 150-200 कितीला भेटतं? 150 रुपये. 150 रुपयाला. ती 850 रुपयाला आहे. किंगफिशर स्ट्रॉंग 900 रुपये आणि काही तर 1100 रुपयाला आहे. काय बोलणार. आणतो ना एक काम. सोडा बॉटल 200 रुपयाला. बाई आता 10 मिनिटात निघायचं आपल्याला. नको घेऊ. नको घेऊ येड्या, कशाला पितो. हा ना, इंडिगो ती आहे आपली फ्लाईट. तिकडे जायचं आपल्याला. 40 रुपयाचं चाललं सगळं. हा ना, आम्ही पित ना तर आम्ही तुला सांगू नाही शकत. कोण दिसला तुला? नरेंद्र मोदी. पुढे ते बघ तिथे बसले. काय आम्हाला दिसते नरेंद्र मोदी. मोदीचे फॅन आहेत. दिसतोय मोदीचे फॅन आहेत. मग तुला मोदी घर घर मोदी. नाही, आपण योगीला बाबाला मानतो भाई. आकाश, नरेंद्र मोदीकडून काय मागायचं आहे का? नको आपल्याला चार्ज करू 5 मिनिट. ए, माझा चार्जर नाही देणार भाई. मामा काय बोलतो? जिना मूर्तीला पारतील का आपल्याला? मामा युवन लागला ना आपला. विमान लागलाय. काहीच युवा आहे आमचा युवन. इंडिगो युवन. मामा थोर संत काय सांगून गेले, विमानात बसायला पैसा लागतो आणि उतरायला नशीब लागतं. शीट नाही रे. तो बघा रनवे. हे तो उडला, एक लँड झाला बघ एक विमान. खरं दादा किती एअरपॅक केले बघ ना त्यांनी. जरा पण आवाज नाही बघ ना विमानात. विमानात जायचा विमानात. नाही का मामा? तशी काय मालवणात चालली ती. मामा असं वाटतं, हे मामा तू आम्हाला वाटतेस, पण त्यांना बोलतो मालवणला चालले. इकडे बघ बॅगा घेऊन चालले. मामा सुधार ना जरा. चला ABCD फायनली बसल्या प्लेनमध्ये, ते पण फर्स्ट टाईम. आणि तुम्हाला एक सांगू का, फर्स्ट टाईम बसल्या पण आपलं नशीब बघा. विंडो सीट ती पण अशी पातीच्या बाजूला. जाम भारी वाटतं. ॲक्च्युली तुकाराम दादांनी सीट सॅक्रिफाईस केली म्हणून भेटली मला, नाही तर माझी सीट इथं होती आणि त्याची सीट इथं. आणि हे जेवणा बिवणाला देताना काही कामाचं नाही, कारण आपण ट्रेनमध्ये काही मागू नाही. हे बघतं काय असं टाईमपास म्हणून. आता वाट बघतो कधी विमान उडतं आणि कधी व्हिडिओ बनवतं. फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये मजा.
आकाश काय झाला हा आकडला तूच आकडलं पूर्ण म्हणून यो बोललेलंच मला हेडू ना लंगडा आणि जादूची जोडी हो जादू डोंबिवलीचा जादू डोंबिवलीचा जादू आलाय जादू बोलो तुम्हारी क्या विषय गाईज आम्ही उतरलो आता कोलकाता एअरपोर्टला मामा कसं झालं सफर एकदम विमान बरोबर चालवलं ना त्यांनी एकदम फास्ट चालवलं रे. मामाने टेक्निक सांगितली म्हणून नाही तर काही चालवतो नसतं डोळे कसे उघडले तरी मगाशीच पोचलो आम्ही कोलकाता एअरपोर्टला आता पण एअरपोर्टलाच आहे कारण की आमची बस येणार आहे ती 6 वाजता. खूप मजा आली खूप भारी एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसलो आम्ही सर्व म्हणजे आमच्यातले अर्धे बसलेलो होती पण मी फर्स्ट टाईम बसलो. खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि मध्ये मध्ये भीती पण वाढत होती कारण की ढगांच्या मधून जेव्हा प्लेन जातो ना तेव्हा असा पूर्ण व्हायब्रेट होतो पण खूप मजा आली. तर हा आपला एअरपोर्टपर्यंतच व्लॉग म्हणजे आपल्या डोंबिवलीपासून ते हा कोलकाता एअरपोर्ट हा व्लॉग इथेच एंड करतो आणि आता नवीन व्लॉग चालू होईल तो म्हणजे आपला कोलकाता सिटी टूरचा पूर्ण त्याच्यात आपण कालिका माता मंदिर बाकी खूप साऱ्या गोष्टी कवर करणार आहोत. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. सो ही सिरीज स्किप नका करू व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा.